पानिपतमध्ये पेशव्यांनी महसूल, मनुष्यबळ, सैनिकी नियंत्रण सर्व एकाच धक्क्यात गमावलं. पेशवाई ही वारसा हक्काने पुढे येत असल्याने नानासाहेब पेशव्यांनंतरचे काही पेशवे, उदाहरणार्थ राघोबादादा, बाजीराव दुसरा आणि इतर काही महत्त्वाकांक्षी, स्वार्थी आणि कुचकामी पेशवे गादीवर आले, तर काही गडबाजीत अडकले होते. त्यांच्यामुळे पेशवाई आणखी कमकुवत झाली. राघोबादादा पेशव्यामुळे इंग्रजांचा मराठा साम्राज्यात शिरकाव झाला. बाजीराव दुसऱ्याची अकार्यक्षमता आणि त्याने इंग्रजांसोबत केलेला वसईचा तह पेशवाईचं पतन होण्यास निर्णायक ठरला. तसेच पेशवाईत अंतर्गत गृहकलेश खूप होता. अशा परिस्थितीमुळे सिंधिया, होळकर, भोसले अशा मातब्बर घराण्यांमध्ये गडबाजी झाली होती. प्रत्येकजण आपलं वतन, स्वतःचे राज्य घोषित करू लागला होता. शेवटी 1818 मध्ये दुसऱ्या पळकुट्या बाजीरावाने इंग्रजांपुढे संपूर्ण शरणागती पत्करली आणि मग इंग्रजांनी डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करानुसार स्वराज्यावर घाव केले आणि संपूर्ण पेशवाईचा आणि परिणामी शिवशंभूंच्या स्वराज्याचा, मराठा साम्राज्याचा अस्त झाला. पेशवाईचा शेवट जरी दुःखद होता तरी सुरुवातीच्या पेशव्यांनी जे केलं ते भारतीय इतिहासात सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं. बालाजी विश्वनाथांनी तुटलेलं स्वराज्य एकत्र केलं. पहिल्या बाजीरावाने तलवारीच्या जोरावर मराठा साम्राज्य उत्तरेतील अफगाण सीमेपर्यंत नेलं आणि माधवराव पेशव्यांनी पानिपतात गळून पडलेल्या मराठा शक्तीला पुन्हा संजीवनी देऊन उभं केलं होतं. या पेशव्यांच्या काहीच दशकांत मराठे दिल्लीवर प्रभाव ठेवू लागले होते. दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम भारताचा कोणताही कोपरा मराठी शक्तीपासून दूर नव्हता. आणि मराठा इतिहासाचं म्हणाल तर तो सत्तेच्या अंताने नाही तर पराक्रमाच्या तेजाने लक्षात ठेवला जातो.